या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्या द्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान, त्याचं उट्ट, त्याचं सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता घेईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती टीका करताना म्हटलंय की मणिपूरमध्ये त्यांनी शेपूट घातलेला आहे, त्यावरती खरं म्हणजे देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री यांनी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 370 कलम हटवलं. जे एक स्वप्न होतं किंवा स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि अनेक याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला. त्यांना शेपूट घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही. खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे. आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे. वेळ प्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे, हे शेपूट घालणारे कोण आहेत? वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत? आणि खुर्चीसाठी, सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? सगळं सोडलं, विचार सोडले बाळासाहेबांचे. त्यामुळे मला वाटतं त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, चर्चा सुरू आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल. हिंदी में क्या चलो बोलो. हिंदी में सर चर्चा चालू आहे, चर्चा चालू आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल. ते आता समविचारी पक्षाशी या ठिकाणी महायुतीमध्ये मोदी साहेबांचे विचार, पक्षाचं काम, सरकारचं काम यावर विश्वास ठेवून अनेक लोक सोबत येत आहेत. दो विषय है. जिस तरह से अभी यहाँ पर पार्टी के नेताओं की, कार्यकर्ताओं की बैठक हुई है और इसके अलावा जो संजय राउत का कल का बयान है उसको किस तरह से देखते हैं? ये पार्टी की बहुत ही महत्वपूर्ण बैठक थी. लोकसभा चुनाव शुरू हुए हैं और महाराष्ट्र में उत्तर प्रदेश के बाद 48 सीटें हैं. इसमें 45 से ज़्यादा सीटें हमें महायुति को लानी है और मोदी जी को उनके हाथ मजबूत करने हैं. मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाना है. महाराष्ट्र का उसमें बहुत बड़ा योगदान चाहिए. इसीलिए ये आढावा बैठक आज हमारे कार्यकर्ताओं की, पदाधिकारियों की ली हुई है और इससे निश्चित रूप से जितने 48 सीट्स है उसमें जो जो कैंडिडेट महायुति के होंगे उनको ये हमारे शिवसेना पूरी ताकत से मदद करेगी, सहयोग करेगी और जिताएगी. इसलिए बहुत बड़ी महत्वपूर्ण आज की बैठक शिवसेना की थी.